पुढची बातमी बघूयात। अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाकडून लग्न आचारसंहिता संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय। अहिल्यानगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात या संमेलनाला सुरुवात झाली आहे। पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर 2 महिन्यांपूर्वी मराठा समाजाच्या वतीने लग्नासाठीची आचारसंहिता घालून देण्यात आली होती। या आचारसंहितेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आता मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025 भरवण्यात आलंय। मराठा समाजातील विविध संघटना आणि प्रमुख लोक कार्यक्रमाला उपस्थित आहेत। मराठा समाजाची लग्नासंदर्भातली आचारसंहिता आपण बघूयात। 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीतच लग्न सोहळा करावा। लग्नात हुंडा देऊ नका, उगाच दिखावा करू नका। लग्नात डीजे नको, पारंपरिक वाद्य वाजवा, लोककलावंतांना संधी द्या। प्री वेडिंग शूट बंद करा, केलं तर जाहीर दाखवू नका। प्री वेडिंग शूट जाहीर दाखवल्यास लग्नाला उपस्थितांमधील प्रतिष्ठित निघून जातील। हार घालताना नवरा नवरीला उचलू नका। कर्ज काढून लग्नात खर्च करू नका। नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणाऱ्या तरुण तरुणींना आवरा। लग्नात केवळ वधूपिता वरपिता यांना दोघांनाच फेटे बांधा। भेटवस्तूंऐवजी पुस्तकं, झाडाची रोपं आणि रोख आहेर करा। इच्छा असेल तर मुलीच्या नावे एफडी करा। जेवणात 5हून अधिक पदार्थ नकोत। लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा। आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सुनील भोंगळ। सुनील, नक्कीच आपण जर बघितलं तर मराठा समाजाच्या वतीनं 2 महिन्यांपूर्वी एक आदर्श आचारसंहिता जी आहे लग्नासंदर्भातली ही लागू करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी आदर्श आचारसंहिता जी आहे तर त्याचं अनुकरण व्हावं आणि ती समाजामध्ये रुजवावी या मागणी यासाठी जे आहे तर ते या ठिकाणी एक संमेलन भरवण्यात आलेलं आहे। कोहिनूर मंगल कार्यालय या ठिकाणी सुरू असलेल्या या संमेलनाच्या माध्यमातून जे आहे राज्यभर ही आचारसंहिता जी आहे समाजामध्ये रुजवण्याचं काम जे आहे मराठा समाजाच्या वतीने केलं जात आहे। तसेच या ठिकाणी जर बघितलं तर या कार्यक्रमासाठी पद्मश्री पोपटराव पवार असतील, हरिभक्त पारायण भास्कर गिरीजी महाराज असतील, जंगले महाराज शास्त्री असतील, त्याचबरोबर माजी कुलगुरू सजाराव निमसे असतील हे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मराठा समाजातील सर्व मान्यवरांना जे आहे तर ते मार्गदर्शन केलं जात आहे आणि ही लग्नाची आचारसंहिता जी आहे तर ती संपूर्ण राज्यभर कशा पद्धतीने रुजवली जाईल यासाठी प्रयत्न जे आहेत तर ते केले जात आहे। आणि